परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युती, परभणी आणि जिंतूर मतदारसंघासाठी निर्णय जाहीर। परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी राजकीय समीकरणं बदलली असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी आपली युती जाहीर केली आहे। मात्र ही युती केवळ परभणी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघापुरतीच मर्यादित असणार आहे। भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे। मागील महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र लढल्यामुळे दोन्ही पक्षांना नुकसान सहन करावं लागलं होतं। हे मान्य करत सुरेश भुमरे यांनी या निवडणुकीत त्यांचा वचपा काढण्याचा निर्धार व्यक्त केला। भाजपा जिल्हा परिषदेच्या 47 तर पंचायत समितीच्या 101 जागा लढवणार असून विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांसमोर जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। युतीबद्दल माहिती देताना शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे म्हणाले की परभणी व जिंतूर तालुक्यात प्राथमिक बोलणीनुसार भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 2 जागा लढवतील। उर्वरित जागांचा निर्णय पुढील समन्वय बैठकीत घेतला जाईल। या युतीमुळे परभणीच्या ग्रामीण राजकारणात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना परभणी विधानसभा आणि जिंतूर विधानसभामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती झालेली आहे आणि नक्कीच महानगरपालिकेचा वचका आम्ही जिल्हा परिषदला सर्वजण मिळून एक विकासाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी साहेब असतील, राज्यामध्ये देवाभाऊ असतील, एकनाथभाई शिंदे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली जे विकास कामं झाले आणि परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील, आमचे निवडणूक प्रमुख रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, सुरेशरावजी वरपुकर साहेब, सीतारामजी गंधार मामा आणि शिवसेनेचे सर्व नेते आनंद भाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच जिल्हा परिषदला सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी आणि युतीचा जिल्हा परिषद झेंडा फडकणार म्हणजे फडकणार। कशी वाटाघाटी असेल? 2-3 दिवसापासून युतीच्या अनुषंगाने चर्चा होत गेलेल्या आहेत। माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यासोबतच माननीय नामदार या ठिकाणी उदय सामंत साहेब असतील, त्यांनी या ठिकाणी मंत्री संजयजी राठोड साहेब यांना या ठिकाणी पाठवून या ठिकाणी युतीबाबतच्या चर्चा केल्या आणि भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, त्यासोबतच बोर्डीकर साहेब आणि वरपुरकर साहेब आणि जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी जिल्ह्याच्या अनुषंगानं ही युती करायला सांगितली आणि करण्यासाठी या ठिकाणी माझ्यावर जी शिवसेना प्रमुख या ठिकाणी जिंतूर आणि सेलू मतदारसंघाची जबाबदारी आहे, त्या दोन्ही मतदारसंघामध्ये या ठिकाणी युती आम्ही केलेली आहे। त्या ठिकाणी परभणी विधानसभा मतदारसंघामधून आम्ही भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आमचं चांगलं या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य असताना सुद्धा या ठिकाणी आम्ही शिवसेनेला 2 जागा घेतल्या आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आम्ही 2 जागा या ठिकाणी दिलेल्या आहे। बोबडे टाकळी सर्कल आणि पिंगळी सर्कल हे शिवसेनेकडे राहील आणि झरी आणि कुंभकर्ण टाकळी हे 2 सर्कल भारतीय जनता पार्टीकडं। आणि आताच त्या ठिकाणी आम्ही जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे सांगितलेलं होतं की त्या ठिकाणी 15 पैकी आम्ही 6 जागांची मागणी केली, पण त्या ठिकाणी माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी सांगितले की तुम्ही 3 जागेवर या ठिकाणी लढा आणि आम्ही बाकीच्या जागेवर आम्ही लढवतात। त्यांच्या या ठिकाणी युतीच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेत ह्या सगळ्या गोष्टीमधून आम्ही युती करायचं ठरवलं आणि या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची दोन्ही मतदारसंघामध्ये युतीही झाली। भाऊ, आता पाहायला